नमस्कार. आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज मम्मीने जेवणामध्ये ना वाटाण्याचा रोस बनवला होता. म्हणजे गोवन पद्धतीने. तर ती गोव्याला होती ना, तेव्हा मस्त असा वाटाण्याचा रोस आणि पाव वगैरे ते खायचे. नेहमी ब्रेकफास्टला हेच असायचं. तर आज वाटाण्याचा रोस बनवलेला होता. तर नेहमी मम्मी मध्ये-मध्ये बनवत असते वाटाण्याचा रोस. तर आम्ही भाकरीसोबत, भातासोबतच खातो. त्यानंतर आज ब्रेकफास्टसाठी अप्पे बनवलेले होते. तर विनूला हवी होती त्यासोबत चटणी, तर मी त्या चटणीसुद्धा बनवत होती आणि त्यासोबत बाळासाठी सेरेलॅकसुद्धा तयार केलं. तर मी आणि मम्मी चहासोबतच अप्पे किंवा इडली वगैरे खात असतो. तर चटणी नसेल तरीही चालतं, पण विनूला थोडी चटणी हवी असते. पप्पा तर खातच नाहीत खोबऱ्याची चटणी. तर इथं ना बाळासाठी गरम पाणी करून घेत होते मी दूध बनवण्यासाठी. तर या थर्मासमध्ये ना मी गरम पाणी भरून ठेवत असते. पटकन दूध करता येईल यासाठी. आणि हा आहे रात्रीच्या जेवणाचा मेनू. तर झिंगे बनवलेले होते मम्मीने, त्यासोबत डाळीची आमटी होती, आंब्याच्या कैरी कापलेल्या होत्या. तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि बाळ झोपलेलं आहे आणि विनू अजून जागा आहे आणि मी ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे दुसऱ्या दिवशीचा सुद्धा. तर सकाळी बाळ झोपलेला होता, तोपर्यंत वेळ मिळाला म्हणून मी पटपट झाडू मारलेला आहे सर्वीकडे. तर रात्रीचे झिंगे होते तर ते घेतलेले आहेत, कैरी घेतलेली आहे. आणि जेवण झाल्यानंतर मी आलेले आहे बाळाला बाहेर घेऊन. तर तो आता घरात थांबत नाही. जसं-जसं त्याला समजतं ना, तो बाहेर जाण्यासाठी रडत असतो. आणि इतकं गरम होत आहे, इतकं गरम होत आहे ना इथं पत्र्याखाली. तर इथं खुर्चीवर तो खेळतो. त्यामुळे इथं त्याला थोडा वेळ घेऊन बसावं लागतं. आणि मी ना माझ्या नवीन किचनसाठी काही ऑर्गनायझर्स ऑर्डर केलेले होते. तर खूप दिवसापूर्वी हे पार्सल आलेलं होतं, पण डबे मी काही वापरात काढलेले नव्हते. चला म्हटलं आज इथं ओपन करूया आणि तोपर्यंत त्याच्यामध्ये जे आम्ही बेकरीमधून साहित्य आणलेलं आहे ना, तर ते याच्यामध्ये भरून ठेवूया. तर 16 डब्यांचा असा हा सेट आहे, जो मी ऑर्डर केलेला आहे. 4 मोठे, त्याच्यानंतर थोडे छोटे, छोटे-छोटे असे आणि त्याच्यासोबत चमचेसुद्धा भेटलेले आहेत. पण चमच्यांचा काही जास्त यूज होईल असं मला वाटत नाही. एअरटाईट कंटेनर आहेत, प्लास्टिकमध्ये आहेत. आणि विनू इथं आहे माझी हेल्प करण्यासाठी, तर तो इथं सर्व भरत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही थोडं जे साहित्य आणलेलं होतं ना, तर ते असं भरून ठेवलेलं आहे, जे विनूला पटपट दिसेल असं. आणि इथे बाळाला मी बनवत होती नाचणीचं सत्व. आणि आज संध्याकाळी जेवणासाठी आणलेलं होतं मटण, तर मम्मी इथं जेवणाची तयारी करत होती. तर आजचा दिवस माझा काही असा गेला. थँक यू फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.